नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या ब्लॉगमध्ये. तर मी चाललो होतो ड्युटीला. तर मला मधामध्येच थांबायचं काम पडलं, कारण की पाऊस थोडासा येत होता आणि आभाळ पण एवढं जास्त आलं होतं. असं वाटतं होतं की आज खूप जास्त पाऊस येणार आहे आणि खूप जास्त पाऊस येणार आहे. पण नंतर मी परत विचार केला की आपण इथे जर थांबलो तर मग ड्युटीला पण जाणं होणार नाही. मग मी तिथून निघण्याचा प्रयत्न केला आणि मग मी कंपनीकडे जाण्यासाठी निघालो. हे बघू शकता तुम्ही, आजूबाजूचं वातावरण किती खतरनाक झालेलं आहे. नुसतं काळोख झालेलं आहे, सगळीकडे अंधार दिसतोय. आणि हालाकी त्यावेळेस 12 वाजलेले होते. त्यानंतर फायनली मी कंपनीमध्ये पोहोचलो आणि कंपनीमध्ये गेल्याच मला काम चालू झालं होतं लगेच, कारण की टँकर आलं होतं. तर मला ते टँकर भरायचं होतं आणि थोडासा पाऊस पण येत होता भरपूर. पण काय करावं, टँकर तर भरणं गरजेचंच होतं. त्यामुळे मग आम्ही लगेच टँकरचा काटा वगैरे करून आणला आणि टँकर भरण्यासाठी लावलं. पण तेवढ्यामध्ये पाऊस चालू झाला. एवढा पाऊस थोडा हळूहळू होता, पण काय करावं, आपल्याला टँकर तर भरणंच होतं. त्यामुळे मग मी टँकर भरणं चालू केलं. पण पाऊस चालू झाला, मग टँकर आम्ही चालू करायचो आणि टँकर चालून घेऊन थोडं उभी राहायचो. त्यानंतरला तर एवढा खतरनाक पाऊस वाढला. मग आम्ही काय केलं, आम्ही गोण्या घेतल्या आणि गोण्याचा घोंगटा वगैरे केला आणि घोंगट्या घेऊन आम्ही तिथे उभी राहिलो. कारण की पाऊसच एवढा जोराचा वाढला होता, खतरनाक. काहीच समजत नव्हतं काय करावं म्हणून. मग टँकर तर भरणं चालूच होतं. मग आम्ही गोण्या अंगावरती घेऊन थोडंसं उभी राहिलो. पण त्यानंतरला म्हटलं आता काही जाऊ दे. मग आम्ही बंद केलं आणि आतमध्ये लॅबमध्ये येऊन बसलो. बघा तुम्ही, आतमधून तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करत होतो की पाऊस किती चालू आहे. म्हणजे आतमधून तेवढा दिसत नव्हता, पण आम्ही जिथे जागेवरती उभी होतो ना, तर एवढं भयानक भिजत होतो आम्ही, तर आम्हालाच माहिती होतं. त्यामुळे आम्ही बंद करून आतमध्ये आलेलो होतो. त्यानंतरला पाऊस थोडासा कमी झाला. मग नंतर आम्हाला छत्री वगैरे भेटली. आम्ही छत्री घेऊन मग परत तिथे गेलो आणि परत टँकर भरणं चालू केलं. छत्री घेतल्यानंतर थोडंसं बरं वाटतं, कारण की पाऊस थोडासा कमी लागत होता. आणि इकडे आमचं टँकर भरणं चालू होतं. बघा, टँकर थोडंच भरायचं बाकी राहिलं होतं, पण पावसामुळे आम्ही थोडंसं बंद केल्यामुळे थोडंवर परत वेळ लागला आम्हाला तिथे थांबण्याचा. आणि त्यानंतरला पाऊस थोडासा शांत झाला होता, पण चालूच होता, थोडा भरपूर चालूच होता. आजूबाजूला हे तुम्ही बघू शकता, आमच्या कंपनीचं लोकेशन पावसामध्ये किती मस्त आहे, किती मस्त वाटत होतं. त्यानंतरला टँकर भरत आलं होतं आणि नंतर ड्रायव्हर साहेब आम्हाला म्हटले की आता आपलं भरणं झालेलं आहे. मग त्यानंतरला टँकर आम्ही बंद केलं आणि मग मला परत तिथून काटा करायला जायचा होता. काटा करून येऊन मग त्याला सील वगैरे करायचं होतं. त्यानंतरला मग मी काट्यावरती गेलो, काटा वगैरे करून आलो आणि टँकरला सील वगैरे पण केलं. आणि माझा जो रिलेवर होता तो पण 4 वाजेलाच निघून गेला होता. मग मी तिथे एकटाच राहिलो होतो लॅबमध्ये. मग नंतरला हे बघा शकता तुम्ही, पाऊस पण, आणि हे बघा तुम्ही, पाऊस पण म्हणजे सगळं झाल्यानंतर पाऊस पण बंद झाला. पाऊस पण किती चाभरा आहे म्हणावं. ज्यावेळेला काम चालू होतं त्यावेळेला पाऊस चालू होता आणि नंतरला पाऊस पण बंद झालेला होता. तर मित्रांनो, मस्त टँकर वगैरे फायनल केलं, त्याला सील वगैरे केलं आणि आता रेस्ट करतोय बघा. आणि आता पाऊस पण थांबलेला आहे. पाऊस बघा किती, ज्यावेळेला माझं काम चालू होतं त्यावेळेला एवढा जोराचा पाऊस चालू होता की टँकरसुद्धा भरू देत नव्हता. तर तेवढ्या पावसामध्ये टँकर भरावं लागलं. कारण की काय असतं माहिती आहे का, ऑइलचं टँकर जर आलं ना आमच्या कंपनीमध्ये, ते काही जर झालं ते भरून द्यावंच लागतं. कारण की जे काही सगळं त्याच्यावरतीच आहे, त्याच्यामुळे मग ते भरावंच लागतं. तर भरवलं आणि तेव्हा पाऊस पण एवढा चालू होता. आणि आता बघा, आता झालं आहे, तर आता पाऊस पण बंद झालेला आहे. असं नाही की पाऊस येऊ पण शकतो, परत असं काही सांगता येत नाही. तर मित्रांनो, आता वाजलेलं आहे बघा 8 आणि आता मला जायचं आहे घरी. तर आजचा ब्लॉग आपला खूप छोटा झालेला आहे. तरी पण ब्लॉग म्हणजे पाऊस चालू होता त्याच्यामुळे बाहेर पण काही जास्त झालं नाही. त्याच्यामुळे आपला ब्लॉग आज छोटाच आहे आणि घरी पण आज उशिराच जाणार, त्याच्यामुळे घरचं पण काही शूट होणार नाही. त्याच्यामुळे आजचा ब्लॉग आपला छोटाच आहे. चला तर मग भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद, बाय बाय.